नमस्कार. नाते आमच्या मातीशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या हिवाळा चालू आहे आणि आठवड्याभरानंतरच मकर संक्रांती देखील येईल. तर यावेळेस आपण तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांचा वापर करून लाडू बनवणार आहोत. तोही पाकाचा वापर न करता आणि अगदी 15 मिनिटात होतील असे लाडू. तर या लाडूसाठी आपल्याला 1 मोठी वाटी तीळ लागणार आहेत, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या लाडूची रेसिपी फक्त 2 स्टेपमध्ये होणार आहे. तर चला आपल्या पहिल्या स्टेपला सुरुवात करूया. तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर आता मी ते एका पॅनवर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची. गॅसची फ्लेम लो असल्यामुळे शेंगदाणे खरपूस भाजतात आणि खरपूस भाजल्या गेल्यामुळे शेंगदाण्याची चव खूप छान लागते. तर आता इथे मला शेंगदाणे भाजण्यासाठी जवळपास 5 मिनिट लागलेत आणि शेंगदाणे आता छान भाजून झालेत. मी त्यांना एका प्लेटमध्ये बाजूला काढते. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजत असताना देखील गॅसची फ्लेम लो ठेवायची जेणेकरून तीळ करपले जाणार नाहीत आणि तीळ भाजत असताना त्यांना सतत हलवत राहायचं म्हणजे ते करपणार नाहीत आणि एकसारखे सगळीकडून भाजले जातील. लाडू बनवण्यासाठी तिळाचं प्रमाण हे शेंगदाण्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 कप जर तीळ घेतले असेल तर अर्धा कप शेंगदाणे किंवा 1/4 शेंगदाणे घेतले तरी चालतील. आता माझे तीळ भाजून रेडी आहेत. तीळ भाजण्यासाठी शेंगदाण्यापेक्षा कमी वेळ लागतो. त्यांना आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तीळ भाजणं होईपर्यंत शेंगदाणे छान थंड झालेत. आता आपल्याला त्याचं टरफल काढून घ्यायचं आहे. आपण शेंगदाणे लो फ्लेमवर भाजल्यामुळे शेंगदाण्याचं टरफल निघण्यासाठी आपल्याला एवढं काही कष्ट घ्यायची गरज लागणार नाही. अशा पद्धतीने आपल्या रेसिपीचा स्टेप नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण वळूया स्टेप नंबर 2कडे. स्टेप नंबर 2 म्हणजे गूळ, शेंगदाणे आणि तीळ यांना छान बारीक वाटून घेणे. सगळ्यात अगोदर शेंगदाणे वाटून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवले तरी चालतील, एकदम बारीक करण्याची गरज नाही. शेंगदाणे बारीक झाल्यानंतर तीळ बारीक करायला घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही तीळ बारीक करायला घेताय त्याच वेळेसमध्ये गूळ पण ॲड करायचं. तीळ आणि गूळ छान बारीक वाटून घेतले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग अशी मी 2 चमचे भाजलेले तीळ बाजूला काढले होते ते आता या मिश्रणामध्ये घालायचे. बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट देखील आताच यामध्ये घालून घ्यायचं. हे सगळे पदार्थ ॲड करून झाल्यानंतर आता ह्या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं. जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही याला परत एकदा मिक्सरमधून फिरवू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घाला जेणेकरून याला छान बाइंडिंग येईल. मिश्रण एकजीव झालं की लाडू करायला घ्यायचे. तुम्हाला जो आकार आवडतो मोठा छोटा तुमच्या आकाराप्रमाणे लाडू करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपल्या रेसिपीची स्टेप नंबर 2 देखील कंप्लीट झालेली आहे. हे लाडू चवीला एकदम छान होतात, मऊसूद असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पाक वगैरे बनवण्याची गरज लागत नाही. अगदी 15 मिनिटात बनवून रेडी होतात. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.